झाला त्याच्यावर आता अमोल बिटकरेंनी प्रश्न उपस्थित केलाय की बारामतीतले घराबाहेर आणि मुंबईतले घराबाहेर जादू टोणीच्या वस्तू सापडल्या होत्या. दादांच्या विमान अपघातामागे खराबचा काय हात आहे का किंवा मला याच्या संबंधाने मी आता काही बोलू शकत नाही. मुळात असं तंत्रमंत्राने काही बिघडू शकतं किंवा घडू शकतं यावर माझा स्वतःचा अजिबात विश्वास नाही, पहिली गोष्ट. दुसरं असं की सन्मान्य दादांचाही जेव्हा विषय येतो तेव्हा तर अधिक गांभीर्याने या राज्याच्या मुख्यमंत्री तथा या पक्षाचं नेतृत्व ज्या अत्यंत संवेदनशील महिला नेत्यांच्या हाती आहे त्या सन्मान्य सुनेत्रा वहिनी यांनी अधिक गांभीर्याने विचार करत तातडीने, कारण यामध्ये फक्त महिला आयोगाची नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा नाचक्की होते, कारण यातले अनेक फोटो, त्या फोटोमध्ये मागे राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह सुद्धा दिसतं. आता हे काय जाऊ दे, मला लोकांमध्ये बोलताना जादूटोणा याच्यावर विश्वास करू नका एवढंच काय हातामध्ये सुविधा घेऊन सांगायच्या की बाबा याच्यावर विश्वास ठेवा, हे सगळं ब्लॅक मॅजिक, हे सगळं काय एकीकडे ते असं सांगतात आणि स्वतः ते असं करतील. तुम्हाला वाटतं का हे सगळं? नाही, अरे आता करतील का? मग मला सांगा, हे त्यांच्या पायातून पडतंय. हे पदराने पाय पुसणारी लोक, म्हणजे ज्या माऊलीने स्वतःच्या पतीचे औक्षण करण्यापेक्षा पती त्यांचे औक्षण करतो, पण त्या माऊली त्यांच्या पदराने एका अशा लिंगपिसाट माणसाचे पाय पुसतात. त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करायची? बरं काय ऐका ऐका, एक सेकंड थांबा. अभिजितजी ऐका, असं म्हणलंय मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी सरकारमधल्या सगळ्या नेत्यांनी. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? जर त्या देत नाहीयेत ना तर त्यांना पदावरून बडकाम करता येतं का आणि ते का केलं जात नाही? राजीनामा घेतला का जात नाही? महिला आयोगाचं जे अधिकार क्षेत्र होतं, जोपर्यंत विजया रहाटकर ताई होत्या इतकं त्याचं स्तोम कधीही नव्हतं जेवढी त्या पदाची ग्लोरी, ग्लॅमर आणि त्याचं अधिकार क्षेत्र चाकणकरांच्या काळात वाढवलं गेलं. चाकणकरांच्या काळात त्या पदाचं अवास्तव स्तोम वाढलं. एक. दुसरं असं की मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे कदाचित आयुष्यात पहिल्यांदा आज आभार मानले, अभिनंदन केले की ही अतिशय उत्तम कारवाई त्यांनी केलेली आहे. तिसरी गोष्ट, मला असं वाटतं की गृहमंत्री कदाचित कोणालाही या प्रकरणी सोडणार नाहीत. जर गृहमंत्री खरेच महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके भाऊ असतील आणि लाडक्या बहिणींचं अशा पद्धतीने लैंगिक शोषण होत असताना ते लैंगिक शोषण करणाऱ्या एखाद्या लिंगपिसाट माणसाला महिला आयोगाची अध्यक्षच पाठीशी घालत असेल तर अशा महिलेला, मी चाकणकरांचा उल्लेख महिला असा करते, अशा महिलेला मला नाही वाटत की राज्याचे गृहमंत्री पाठीशी घालतील. गृहमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, अटक झाली पाहिजे चाकणकरांना. आणि चाकणकरांची तुम्ही पदावरून काढण्याचं म्हणताय, माझा त्यांना पदावरून काढणे न काढणे हा इंटरेस्टच नाहीये. माझा इंटरेस्ट आहे की त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांची अरेस्ट झाली पाहिजे, कारण त्यांची अरेस्ट झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे, अनेक गोष्टी पुढे येणार आहेत. तुम्ही असं म्हणाला की फोटो पीडितीने दिले, बरोबर? तर हे फोटो पीडितीने दिले तर पीडितीने सांगितलं नाही का की रुपाली चाकणकरांनी अनामिकाने ती कुठे कापली किंवा त्या फोटोच्या खाली तुम्ही असं म्हणाला की तारखा आहे, तर तारखा अहो मी म्हणाले नाही हो साहेब, मी नाही म्हणाले. एवढ्या याच्यात टायमिंग तारखा टिपून ठेवलेत का त्या पीडित महिला आहेत? अहो ह्याच्यात तारखा आहे तो साहेब, अहो हे स्क्रीनशॉट आहे तो फोटोचे. आणि याच्यात ऐका 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 ऐका, हे स्क्रीनशॉट हे रुपाली चाकणकरांच्या स्टेटसचे, कॅप्टन खराबच्या स्टेटसचे. आता का बोलायचं? मग पीडित महिलाने सांगितलं असेल ना की ह्या तारखेला की अनामिका इथं कापली. अहो ही तारीख आहे हो साहेब, इथं तारीख आहे. त्या अशोकराच्या ठिकाणी रुपाली चाकणकरांनी अनामिका कापली. आता ते त्याच ठिकाणी केलं की तंत्रमंत्र विद्या करायला कामाख्याला गेले, की अजून कुठे स्मशानभूमीत गेले, की अजून कुठे वेगळ्या ठिकाणी गेले, की नलखेड्याला तिकडे काय बगलामुखी मातेच्या मंदिरात तिकडे गेले, की अजून काही, याच्यावरची मला माहिती नाही. मला वाटतं हा पोलीस तपासाचा भाग आहे. माझ्या लेखी महत्वाचं काय आहे की ज्या महिलांचं शोषण होत होतं त्या महिलांना न्याय देण्याऐवजी शोषण करणाऱ्या
लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणारा महिला आयोग आणि तो महिला आयोगही स्वतः जर अशा पद्धतीने कर्मकांडामध्ये अडकलेला असेल आणि अनामिका वगैरे हे कापणं तर हे वाईट आहे. जरी असं असेल तर हे वाईट आहे आणि म्हणून त्यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. आणि पीडित आता महिला हे मला सांगा पहिले सांगितलं नाही कुणाला वशमध्ये करायचा प्रयत्न होता काय होतं आणि हा मला वाटतं हा माझ्या देखील महत्वाचा प्रश्न पडतो. नाही, मुद्दा असा आहे एक मिनिट. माझ्याकडे आतापर्यंत आलेल्या महिला 3 महिला आहेत. 3 पीडित महिला त्या अधिकार त्यांच्यावर झाल्या अशा 3 पीडित अशा 3 पीडित महिला समोर आलेल्या आहेत. अजून कदाचित खूप महिला पुढे येतील. इतर नेत्यांचं काय? अनेकांचे फोटो आहेत. काही फोटो समोर आले होते इतर राजकीय नेत्यांचे सुद्धा, तर त्यांचाही काही संबंध आहे, असे काही पुरावे तुमच्याकडे आले? ताई, या प्रकरणामध्ये माझ्या पक्षाचा जरी नेता कुणी असेल तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये. कारण हा प्रश्न महिलांच्या अस्मितेचा आहे, हा प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे. या प्रश्नाच्या आड कुठल्याही पक्षाचं पक्षीय राजकारण घेता कामा नये ही ठाम भूमिका आहे माझी. नाही, तुमच्या